आमरसाची कढी. आमरसाची कढी. साहित्य सांगता मला काय? आंबा, आंब्याच्या फोडी, दही, बुंदी, चण्याचं पीठ, मेथी, आले, काजू, कढीपत्ता, पुदिना, मिरची, हिंग, साखर, काळी मिरी आणि मीठ. ओके, सगळं. हे तुम्ही काय थोडंसं ओलसर का दिसतंय? हे तुम्ही पाणी घातलं का? हां, पाणी. हो. अच्छा, थोडंसं पाणी घालून ते असं मऊ करून घ्यायचं. म्हणजे हे उकळी आल्यानंतर मग बुंदी टाकायची. ओके ओके. आणि हे कैरी शिजून घेतली? हां, शिजून फक्त शिजवली, बाकी काही केलं नाही? काय नाही केलं. आणि हा आंबा कुठला? हापूस, रायवळ? हापूस. आता कुठे मिळेल अजून? आणि हापूसला पर्याय नाही, हापूसला पर्याय नाही. ओके, साहित्य बघितलेलं आहे. ही कुठली तुमचीच रेसिपी म्हणाल ना तुम्ही? अशीच एकाने मला दिलेली कढी, मग तिला मी विचारलं. बर. तर ती म्हणाली की शिकवली. हां, आणि सुरू झाली. बाजूला आमच्या हाय नमसे आजी, त्यांनी मला हे दाखवले. तुमची अगदी घट्ट मैत्रीण कोण आहे? घट्ट हे तुम्ही फोन करून गप्पा मारू शकता तिच्याशी. तिलाही बरं वाटेल ना तुम्ही नाव घेतलं की वा वहिनी नाव घेतलं माझं. बरं, असू दे असू दे, आठवेल तेव्हा मला सांगा. ओके, आता आपण जाऊया कृतीकडे. साहित्य तर बघितलेलं आहे आपण, है ना? साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं कृती मला सांगा. पहिलं आंबा, आंब्याच्या फोडी घेऊ का ह्याच्यात? कैरीच्या फोडी, दही. किती घेऊ? घ्या थोडं, जास्त नका, अजून 1 चमचा घ्या. चण्याचं पीठ 1 चमचा. टाका अजून 1 चमचा. आलं, पुदिना 2-3 पानं, मिरची. मिरची आपण जरा जास्त घालायची का? चालणार नाही, चालेल. गंमत येणार नाही ना, कारण आपण आंबा सुद्धा घालतोय. कढीपत्त्याची पानं पण. हे मिक्सरला लावून घ्यायचं. हे मिरी बिरी काय नाही? हे फोडणीला टाकायचं. हे आता मिक्सरवरून लावून घ्यायचं. आमरसाची कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आंबा, दही, शिजवलेली कैरी, बेसन, मेथी, आलं, काजू, कढीपत्ता, पुदिना, हिरवी मिरची, हिंग, साखर, मिरी आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये आंब्याच्या फोडी, शिजवलेल्या कैरीच्या फोडी, दही, बेसन, आलं, पुदिना, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं घेऊन मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. आता कढीपत्ता फोडणीला टाकायचा. तेल टाकायचं आधी, मग कढीपत्ता, 2 काळी मिरी, 2-3च टाकायचे. जास्त तिखट सुद्धा. आणि मेथीचे 2-3, हिंग चांगला टाकायचा. अच्छा, हिंग आपण जरा जास्त घातला का त्याचा वास लावा? साखर वगैरे सगळे नंतर आहे. आता टाक. हे घालू? पाणी टाका. पाणी थोडंसं बस. हे कसं लागलं याची मला खूप उत्सुकता आहे बरं का. कारण आपण हे मी पहिल्यांदाच खातोय, कैरी आणि आंब्याचं मिक्सचर. ओके, आता काय काय? मीठ आणि साखर टाका. साखर 1 चमचा बस. आणि बुंदी टाका सगळी. ती सगळी टाका. बुंदी आपण भिजवून घेतल्यामुळे ती अशी मऊमऊसळ झालेली. आणि हे टाका काजू. काजू टाका 2. बस 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 बस, पुरे 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 काढ, खायचे बस.
थोडंसं पाणी टाक. बस. हे झालंच जवळजवळ. झालं. तुमचं नाही झालंय, तुमचं काम आत्ता सुरू झालंय. आत्ता सुरू झालंय. लिहून घ्या साहित्य आणि कृती. आमरसाची कढी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आंबा, दही, शिजवलेली कैरी, बेसन, मेथी, आलं, काजू, कढीपत्ता, पुदिना, हिरवी मिरची, हिंग, साखर, मिरी आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये आंब्याच्या फोडी, शिजवलेल्या कैरीच्या फोडी, दही, बेसन, आलं, पुदिना, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पानं घेऊन मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता, काळी मिरी आणि हिंगाची फोडणी करावी. त्यामध्ये वाटलेला कैरी, दही आणि आंब्याचं मिश्रण आणि पाणी घालावं. उकळी आली की मीठ, साखर, बुंदी आणि काजूचे तुकडे घालून कढी सर्व्ह करावी.